नमस्कार. गीतेवर गप्पाच्या 6व्या सत्रात इंटरव्हल नंतर सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत. आपण मिलिंदचा दुसरा प्रश्न चर्चेला घेतलेला आहे आणि तो प्रश्न आता मी जस्ट वाचून दाखवला रेकॉर्डिंग सुरू करण्यापूर्वी. पण विपिन, यू मे जस्ट वॉन्ट टू टेक अ लुक ॲट मिलिंद्स नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम द व्हॉट्सॲप चॅट. तर बेसिकली गंमत काय आहे माहितीये का, की आपण सगळ्या गोष्टी खूप पर्सनली घेतो. वेन वी आर नॉट इवन द पर्सन वी थिंक वी आर. आणि त्यामुळे काय होतं, इमोशन्सचा एक्सेस आपल्यात निर्माण होतो. आणि मग एखादी गोष्ट जर अति सर्वत्र वर्ज्य आहेत असं म्हटलेलंच आहे. तर त्यामुळे एखादी गोष्ट जर अति झाली, तर ती चांगली असलेली गोष्ट पण वाईट ठरू शकते. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर प्रोटीन इज सो नेसेसरी फॉर गुड हेल्थ, मसल बिल्डिंगसाठी, ताकदीसाठी, उत्साहासाठी. पण आपण खूप जास्त प्रोटीन, 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 प्रोटीनचा ओव्हर बंबार्ड केलं आपल्या सिस्टमला, तर देन इट इज नॉट गुड फॉर अवर किडनी अँड मोस्ट ऑफ द प्रोटीन अवर बॉडी वोंट बी एबल टू असिमिलेट. आणि मग ते शेवटी बरंचसं वाया जाईल. आणि वाया नुसतं गेलं तरी हरकत नाही, पण ते आपल्या शरीराला डॅमेज करून बाहेर पडेल आपल्या शरीरात. तर ज्याप्रमाणे अति सर्वत्र वर्ज्य आहेत हे लागू आहे, तसंच ते इमोशन्सना किंवा भावनांना सुद्धा लागू आहे. आणि एक्सेस ऑफ इमोशन्स इज नॉट एट ऑल रिकमेंडेड इफ यू हॅव टू गेट माइंड ऑन युअर साइड. तर त्यामुळे इमोशन्स, सगळ्या गोष्टी जर खूप पर्सनली घेतल्या तर अ, त्या आपल्याला हानिकारक ठरू शकतात. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे इम्पर्सनली थोडंसं आपल्याला बघायला शिकलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर मी अशी इथे डोळ्याजवळ आणून बघितली ना, तर त्याचा साईज आहे त्यापेक्षा खूप जास्त मोठा वाटेल मला. ट्राय इट. यू नो, इफ आय put this mobile in front of my eyes very close, I will see only mobile, nothing else. पण तोच जर जर अशी प्रत्येक गोष्ट आपण लांब धरून जर बघू शकलो ना, की तर त्याची करेक्ट साईज किती आहे याचं पर्स्पेक्टिव्ह आपल्याला जास्त चांगलं आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट अशी बघण्यापेक्षा असं बघितलं पाहिजे. म्हणजे मिलिंदच्या शब्दात सांगायचं झालं, द वे मिलिंद हॅज पुट इट इज, इफ यू आर नॉट पार्ट ऑफ द गेम, यू टेक बेटर कॉल्स. What does it mean? If you are taking things impersonally, you can look at them in better perspective. इवन मॅनेजमेंट जार्गन मध्ये आपण नेहमी म्हणतो ना, की बॉस बी ऑब्जेक्टिव्ह, बी ऑब्जेक्टिव्ह, बी ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय? लुक ॲट द डेटा फॉर व्हॉट इट इज, रादर दॅन ब्लोईंग इट अप ऑर ब्लोईंग इट प्लेइंग इट डाऊन. बघा ना, प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंटला सुद्धा मॅनेजमेंट आणि लीडरशिप प्रिन्सिपल्स कसे गीतेत एम्बेडेड आहेत. याचं आणखी एक उदाहरण जे आपण मॅनेजमेंटमध्ये ऐकतो, गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे. इनफॅक्ट गीता सुपरसेट आहे आणि म्हणून ती जास्त रिलेव्हंट आहे. दिस इज व्हॉट आय हॅव बीन, दिस इज ऍक्च्युअली माय एन्डेवर ऑर यू कॅन कॉल इट मिशन टू स्प्रेड इन द वर्ल्ड ॲज मच ॲज आय कॅन. तर ते ठीक आहे. आता आपण प्रत्येक गोष्ट इम्पर्सनली कशी घ्यायची, तर त्याचं मिलिंदने इतकं व्यवस्थित उदाहरण हे दिलेलं आहे ना, की इनफॅक्ट मला हेच सांगायचंय, की 12 तास गीता ऐकून आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स, ऑडिओ रेकॉर्डिंग्स बघून इतकं सगळं आपण मंथन करून त्यातून शेवटी तुम्ही मला विचाराल काय करायचं? तर ते हे उत्तर आत्ता इथे आहे. काय करायचं? हे आत्ताच मी तुम्हाला सांगून ठेवतो आणि ते एक्झॅक्टली मिलिंदने नेल डाउन केलेलं आहे. अर्जुन, रादर दॅन बिकमिंग अ बेटर अर्जुन, कृष्णच व्हायचं. आता कृष्णच व्हायचं म्हणजे काय करायचं? त्याचं उत्तर हे इथे आहे. आता त्यामुळे तुम्ही, हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. मिलिंद, थँक यू फॉर रेझिंग इट अप फ्रंट. आणि आता आपण समजून घेऊया की खरंच या प्रश्नाचं उत्तर काय आहे. थोडं जास्त लक्ष देऊ किंवा हा व्हिडिओ परत एकदा दोनदा बघून. तर बेसिकली आपण हॉट सीट, कोल्ड सीट, कौन बनेगा करोडपती खेळतोच आहोत. आणि जेव्हा आपण म्हणतो आपण अर्जुन आहोत, तेव्हा आपण हॉट सीटवर असतो.
आणि जेव्हा आपण म्हणतो कृष्णा, तेव्हा आपण कोल्ड सीटवर असतो. आता हॉट सीट वरून कोल्ड सीटवर जायचं, याचा अर्थ गेम क्विट करायचा का? तर नाही. कोल्ड सीटवर बसणारे पण गेम मध्ये तितकेच इन्व्हॉल्ड असतात जितका हॉट सीटवर बसलेला इन्व्हॉल्ड असतो. दॅट इज द सिक्रेट. आता कृष्ण जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध चाललं होतं, कृष्ण वॉज ऑब्विसली इन कोल्ड सीट. त्याने सांगितलं मी काही शस्त्र उचलणार नाही, आणि त्या काळी धर्म पाळला जायचा. दुसऱ्याच्या हातात शस्त्र नसलं तर निशस्त्र माणसाला मी पण शस्त्राने नाही मारणार. त्यामुळे कृष्ण वॉज काइंड ऑफ सेफ, कोट्स अँड कोट्स. बट वॉज ही नॉट इन्व्हॉल्ड? Nobody else was as involved in the entire war as Krishna. So when we say we have to transform ourselves from Arjuna to Krishna, what it means is that we have to be totally involved in our life, not run away from it. But the negative impact of being in the hot seat, we will avoid very smartly by moving into the cold seat. म्हणजे आता कोल्ड सीट मध्ये मूव्ह व्हायचं म्हणजे काय करायचं? तर जे कृष्णाने केलं तेच आपण करायचं. इफ वी वॉन्ट टू बिकम कृष्णा, we have to start acting like Krishna. Then we will automatically become Krishna. You become what you practice. You become what you practice. If you want to become Krishna, start behaving like Krishna, start acting like Krishna. And I will tell you what acting like Krishna means. So let us look at how Arjuna acted, and let us look at how Krishna acted on Kurukshetra, because Kurukshetra is our case study. I think in all management science, in all leadership workshops, in all psychology related endeavors, the best case study of human mind that can be found in the history of mankind is this war on Kurukshetra, and how Krishna and Arjuna behaved, and how what they spoke, and how it was all converted into Gita and so on. So there is no better case study for mankind than what happened on Kurukshetra. सो आता आपण नीट बघूया की आपल्याला अर्जुन नाही व्हायचंय, आपल्याला कृष्ण व्हायचंय. म्हणजे काय करायचं? कारण जे आपण करू त्यातूनच आपण बनत जाणार. सो कृष्ण बनण्यासाठी कृष्णाने कुरुक्षेत्रावर जे केलं ते करायचं. प्लेन अँड सिंपल. आता कृष्णाने कुरुक्षेत्रावर काय केलं? Let us look at what Arjuna did, and let us look at what Krishna did. Then we will very clearly understand. And then once we clearly understand, we can implement. And once we implement, we become. That is the whole secret. That is the whole journey. तर अर्जुनाने काय केलं? Arjun was always on the hot seat. He was the hero of the war. So he was always meant to be in the hot seat. आता कौन बनेगा करोडपती खेळायचं झालं तर somebody has to be in the hot seat. ना, somebody has to play that role. So Arjuna played his role perfectly, beautifully, throughout, without exception. पहिलं म्हणजे तो समोरचं सगळे आपले मित्र आणि आजोबा आणि गुरु आणि हे सगळे बघून तो गर्वगळीतच झाला. तो म्हणाला, ए फॉरगेट इट, मैं नहीं करने वाला ये सब. War is not, no, I'm not doing it. So he threw down his weapons and he sat crying and holding his head in his hands and blah, blah, blah. Then he did the next part of his role, which is to go to Krishna and ask for guidance. This is very conflicting situation. This is very confusing situation. This is very tricky and it is very slippery. It's very easy to go wrong. And boss, I don't want to go wrong. तो अब तू ही मुझे बता दे क्या करना है, because I know that if there is one person in this universe who can stop me from going wrong, it is you.
तो अभी बोलो आप क्या करना है. And then he heard, not only heard, but listened to what Krishna said. We know the difference between hearing and listening. So he listened to Krishna. He raised questions. जो भी जिक्सा पजल के पीसेस नहीं थे उसके पास, उसने मांग लिए, पूछ पूछ के मांग लिए कृष्णा से. कृष्णा, I see a gap here. कृष्णा, I see a gap there. Give me this piece. Give me that piece. छोड़ा नहीं कृष्णा को लास्ट तक. And once he completely constructed the jigsaw puzzle, then he gave Krishna the assurance, बॉस अभी चमक गया, समझ गया मेरे को क्या करना है, अभी तू चिंता मत कर. And then he fought. So strategy was imparted to him by Krishna. बाकी के जो भीष्म को कैसे मारा, द्रोण को कैसे मारा, जयद्रथ को कैसे मारा, कर्ण को कैसे मारा, दुर्योधन को, all these are details, like these are tactical things where he also, there also he followed Krishna because he had promised Krishna कि अभी अर्जुन तो मर गया, अभी कृष्णा ही सब डिसीजन लेने वाला है. अर्जुन को वो सिर्फ बताने वाला है और अर्जुन ऑन बिहाफ ऑफ कृष्णा उसका इम्प्लीमेंटेशन करने वाला है, वो मैं करूंगा. Krishna ne very smartly at the end of the conversation called Gita, he gave Arjuna the choice. थोड़ा with a twinkle in his eye, कृष्ण म्हणाला अर्जुनाला की बाबा हे बघ, तू विचारलंस, मी मला जे समजलं ते सांगितलं, आता तू काय करायचं हे तूच ठरव. म्हणजे मी कोण सांगणार ना, कारण बेसिकली कोणीच कोणावर काही फोर्स करू नये. तर मी मला जे पटलं, योग्य वाटलं, माझं मत मी तुला क्लिअरली दिलं, सो दॅट ऍटलिस्ट यू आर नॉट कन्फ्युज ॲज टू व्हॉट माय ओपिनियन इज. आता याच्या पुढची स्टेप म्हणजे गीतेनंतरची स्टेप म्हणजे तुला जे हवं ते तू कर. यथा इच्छसी तथा कुरु. मी तुला लाख सांगितलं असेल रे, हे चांगलं ते वाईट, अमुक कर तमुक करू नकोस, बट ऍज अन इंडिव्हिज्युअल कर्मण्येव अधिकार असते. यू हॅव द राईट टू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू, सो डू इट. जसं तुला वाटेल तसं कर. मी माझ्या बाजूने सांगितलं, नाऊ आय एम डन, नाऊ द बॉल इज इन युअर कोर्ट. आणि त्यावेळेला अर्जुन म्हणाला की हे बरं आहे देवा, एकतर तुम्ही आम्हाला फ्री विल देता आणि म्हणता की तुम्हाला यथा इच्छसी तथा करू, तुमच्या फ्री विल प्रमाणे, आणि त्या फ्री विल मधून आणि तुम्हीच दिलेल्या इंटेलेक्ट मधून आणि सुपर इंटेलेक्ट मधून आम्हाला समजतं काय, तर आम्ही आमची फ्री विल कधीच वापरायची नाही आणि जे तुम्हाला वाटेल तेच करायचं, एवढंच समजतं आम्हाला. कारण आम्ही आमची फ्री विल वापरायला लागलो तर आम्ही भरकटत जातो आणि मग ठोकरा खातो आणि 100 ठिकाणी ठोकरं खाऊन शेवटी कळतं की अरे आपल्याला फ्री विल दिली ती आपले डिसिजन घेण्यासाठी फ्री विल दिलेली नाही. तर फ्री विल एकच डिसिजन घेण्यासाठी दिलेली आहे आणि तो डिसिजन म्हणजे करिष्ये वचनम तव, जे ईश्वराला पाहिजे तेच करायचं. हा डिसिजन घ्यायचा फ्री विल वापरून, ह्याच्यासाठी फ्री विल दिलेली. मला जे काय आता 1 किलो भजी खाऊ वाटलं, भजी खाल्ली, त्याच्यासाठी फ्री विल दिलेली नाही, हे आत्ता कळलं. म्हणजे गेमाड आहात तुम्ही कृष्ण साहेब, तुम्ही फारच चतुर आहात आणि तुम्ही आम्हाला बरोबर अडकवलेलं आहे. पण ठीक आहे, आता काय, करिष्ये वचनम तव यथा इच्छसी तथा करू तुम्ही म्हणताय आणि कारण तुम्हाला म्हणायलाच पाहिजे. पण आता तुम्ही जसा तुमचा पार्ट प्ले करताय ना, तसा मीही माझा पार्ट आता प्ले करणार आहे. आता मलाही कळलेलं आहे की माझा पार्ट काय आहे आणि तो मी कसा प्ले करायचा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जरी तुम्हाला कितीही म्हणत असलात की तुला हवं ते कर बाबा, आता मी काय सांगू आणखी, तरी मी आता तुम्हाला सांगतोय की तुम्ही म्हणाल तेच करतो मी. आता जाम माझी फ्री विल मी वापरणारच नाही. गेली माझी फ्री विल. आता फक्त गॉड्स विल. आणि अर्जुनाने त्याप्रमाणे केलं. हा अर्जुनाचा रोल अर्जुनाने प्ले केला. आता कृष्णाचा रोल त्याने काय प्ले केला हे थोडंसं आपण बघू. पहिलं म्हणजे कृष्ण वॉज टोटली इन्व्हॉल्ड इन द वॉर. इट इज नॉट लाईक
मैं तो कोल्ड सीट में हूँ यार, मेरे को कुछ बाण वाण लगने वाला नहीं है, मैं क्यों परवाह करूं, व्हाई शुड आई बॉदर, मेरा क्या संबंध. असं काही कृष्णाने म्हटलं नाही. कृष्णा वॉज ॲज or more involved in the war than anybody else who was actually fighting the war. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आता कृष्ण बनून आपण काय करायचं, तर आपल्या आयुष्यापासून पळून नाही जायचं. ऑस्ट्रिच नाही प्ले करायचं. सगळे प्रॉब्लेम्स झटकून नाही टाकायचे, जबाबदाऱ्या झटकून नाही टाकायच्या. हे नाहीच आहे, हे सगळं मिथ्याच आहे. इट इज ऑल अ डिल्युजन, इट्स ऑल अ गेम, इट्स ऑल ड्रामा. त्याच्यात काही केलं तरी चालतंय, केलं काय न केलं काय, काय फरक पडतो, असा अप्रोच घ्यायचा नाही. नाउ यू हॅव टू ऑब्झर्व लाईफ मोर इंटेंटली दॅन यू हॅव बीन ऑब्झर्विंग बिफोर. सो दॅट इज डू नंबर 1. हे केलं पाहिजे आपल्याला. आता दुसरं कृष्णाने काय केलं संबंध वॉर मध्ये, हे आपण ऑब्झर्व करू. त्याने सांगितलं, न धरी शस्त्र करी मी, आय विल नॉट फाईट. त्यामुळे आपण लगेच, हा आता इतकं मी इन्व्हॉल्व झालो माझ्या आयुष्यामध्ये, लगेच चला घ्या धनुष्यबाण आणि जा मारामारी करायला. नो, you are not supposed to fight. You are not supposed to get into the hot seat. That is somebody else's role. It is not the role of the person sitting in the cold seat. त्यामुळे फायटिंग तुम्ही नाही करायची, जबाबदारी तुम्ही नाही घ्यायची, जास्त इमोशनल चार्ज तुम्ही नाही डेव्हलप होऊ द्यायचा. तुम्ही तसं तटस्थ राहायचं. ही दुसरी गोष्ट केली पाहिजे. आता तिसरी गोष्ट कृष्णाने काय केली, न धरी शस्त्र करी मी असं म्हटल्यावर त्याने लगेच पुस्ती जोडली. सांगेन युक्तीच्या गोष्टी 4. आय विल बी अवेलेबल टू यू ॲज युअर कन्सल्टंट, ॲज युअर काउन्सिलर, ॲज युअर मेंटर, ॲज युअर फ्रेंड, ॲज युअर बेस्ट फ्रेंड, 24/7. एखादा प्रश्न विचारला कम्प्युटरची नाही आला, कॉल मी, कॉल अ फ्रेंड, आय विल गिव्ह यू द राईट आन्सर. म्हणजे मला जे वाटतं राईट ते मी देईन, मग तुला तुला काय हवं ते कर. असं कृष्णाने तिसरी गोष्ट केलेली. आणि एक्झॅक्टली ह्या 3 गोष्टी आपण करायच्या आहेत. कारण एक लक्षात घ्या, तुमचं आयुष्य हा इट इज युअर ओन बायोपिक इन मोशन, being unfolded one situation after another, real time. आणि ह्या पिक्चरचे हिरो तुम्ही आहात. तुम्ही आहात म्हणजे काय, सुरेंद्र या पिक्चरचा हिरो आहे, विपिन या पिक्चरचा हिरो आहे, मिलिंद या पिक्चरचा हिरो आहे, माधुरी या पिक्चरची हिरोईन आहे. माधुरीसाठी माधुरी इज द सेंट्रल कॅरेक्टर, सुरेंद्रसाठी सुरेंद्र इज द सेंट्रल कॅरेक्टर, विपिनसाठी विपिन इज द central character, मिलिंदसाठी मिलिंद is the central character. Your life is your own biopic being made real time in front of your eyes with the role that you are playing as the central character in that entire biopic. जसं भाग मिल्खा भाग हा एक बायोपिक आहे, तो मिल्खा सिंगच्या जीवनावर आधारित आहे. आणि त्यातलं सेंट्रल कॅरेक्टर कोणतं आहे भाग मिल्खा भाग मधलं, that is Milkha Singh. But it is being played by Farhan Akhtar. So for you, you are in the cold seat and your hero of your biopic being unfolded real time in front of you is the central character or the character sitting in the hot seat. तर असं तुम्ही तुमच्या कॅरेक्टर पासून स्वतःला डिफरन्शिएट करून घ्या, त्यांच्यात डिस्टन्स क्रिएट करा.
That is the first thing to do. Understand that you are not Surendra. Understand you are not Vipin. Understand you are not Milind. Understand you are not Madhuri. But does that absolve you of all your responsibilities? No. You are your own best friend. आत्मैव आत्मनो बंधू. गीतेचा संदेश. आत्मैव आत्मनो बंधू. You are your own best friend. But to become your own best friend, you have to be separate from you. अंडरस्टँड. आता मी शेखर भिडेचा मित्र आहे असं मी म्हणू शकतो. याचा अर्थ काय? व्हॉट इज द इम्प्लिसिट अझम्पशन? आय एम सेपरेट फ्रॉम शेखर भिडे. आय एम नॉट शेखर भिडे. मी मित्र आहे त्याचा, पण मी शेखर भिडे नाही. किंबहुना मी शेखर भिडे नाही म्हणूनच त्याचा मित्र आहे. मित्र असू शकतो. मीच जर शेखर भिडे असतो तर शेखर भिडेचा मित्र आहे याला काय अर्थ? So first thing for you to do is to create that distance and move calmly into the cold state. At the same time, very intently seeing that picture, observing that picture, enjoying that picture. Enjoy करा ना तुम्ही हे life. See, life, LIFE, right? त्याचं मी I have treated life as an acronym and I have expanded it in its full form as life is for experiencing. शेवटी आपण पिक्चर कशासाठी बघतो? एक एक्सपिरियन्स विकत घेतो ना पिक्चरच्या तिकिटाचे पैसे देऊन, की उधर उधर जाके I'll have fun, I'll have good time, I'll have some experience. पिक्चर देखेंगे, इंटरवल में समोसा खाएंगे. But you are not on the silver screen. Your place is in the auditorium. मस्त एसी चल रहा है, रिक्लाइनिंग चेयर पर बैठे हैं, पॉपकॉर्न खा रहे हैं और एंजॉय कर रहे हैं पिक्चर. Does that mean you should not see the picture at all? No, you should be totally involved in the picture. So that is thing number one. That also covers thing number two, कि न धरी शस्त्र करी. उधर हीरो का और विलन का मारामारी चल रहा है, and here you are like, throwing punches in the air. मार उसको साले को. What is this? If you start doing this, आजूबाजूचे प्रेक्षक पिक्चर सोडून तुमच्याकडे बघून हसायला लागतील. It is stupid to do that. Just like it was stupid for Krishna to lift the weapon. So that is the second thing you must not do. Never get so involved. आणि याला कृष्णाने संन्यास म्हटले. आणि ह्या डिस्कशन नंतर आपण विपिनच्या प्रश्नाकडे येतोय की व्हॉट इज नॉन अटॅचमेंट, हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम डिटॅचमेंट अँड अटॅचमेंट. तर ते आपण जास्त डेप्थ मध्ये कव्हर करू विपिन, पण जस्ट बिकॉज वी आर ऑन द सब्जेक्ट मी आता तुला सांगतो, अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट इज वेन यू आर ऑन सिल्वर स्क्रीन. नॉन अटॅचमेंट इज वेन you are enjoying the movie, your own biopic, as a spectator from the audience. Plain and simple. So that is the second thing you have to do. And the third and the most important thing which you must do as Krishna is Sangena Yukticha Goshtichara. Being a very intent observer and a new kind of objective or neutral observer whose emotions are well within control. You are able to take better calls, like Milind said. So what do? You help Arjuna take better calls and help him to win the war. So याला psychology मध्ये there is a word called therapy, and you have to be your own therapist. And now I will tell you the process. Suppose there is a problem that Milind is facing in his life.
And that problem is, should he invest in stock A or should we invest in stock B? He can't decide, and emotions are playing too much and they are sabotaging good decision making, and पता नहीं चल रहा है यार, क्या करूं. Any problem? I mean, I've taken a very simple problem, but obviously there are, life throws many times more complex problems at us. But for every problem, the process to be followed is the same, and it is this. And unlike Kaun Banega Karodpati, hot seat can go to cold seat for counseling any number of times. There is no limit. Life is so fair. See, life is very fair. कौन बनेगा करोड़पति इतना फेयर नहीं हो सकता, नहीं तो हर एक कंटेस्टेंट करोड़पति ही बन जाएगा. इफ यू गिव द नंबर ऑफ लाइफ लाइन्स एज इनफाइनाइट, लेट्स जस्ट इमेजिन क्या होगा अगर कौन बनेगा करोड़पति में एवरी कंटेस्टेंट हैज इनफाइनाइट लाइफ लाइन्स. Then every contestant will become a crorepati. Only a fool will not make use of those lifelines, and he will get out of the game before he makes his crore. समझ में आ रहा है ना? So now you see how fair life is compared to a reality show like कौन बनेगा करोड़पति. Life wants every contestant to become a crorepati. That is what life is designed for. Unfortunately, the contestants don't know how to play. And that is why 1 in crore only gets a crorepati, gets to be a crorepati. So unfortunate. But contestants don't know that they have infinite lifelines. Contestants don't know what process to follow to get the right advice using those infinite lifelines and then becoming crorepati. But now that we know, now that Gita has told us, let us see what needs to be done. And it is nothing but, in the words of psychology, therapy, self-therapy, self-healing. And it is nothing but becoming your own best friend. It is nothing but becoming Krishna, who is Arjuna's best friend. So the process is this. Every once in a while, every time you feel very hazard, you feel like things are going out of control, you feel you don't know what to do, you are crying and holding your head in hands, and you think life is unfair, blah 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 blah. Anytime you get into this negative spiral, the first thing you have to do is you have to sit in a quiet place. You have to close your eyes and you have to start visualizing. Visualizing is a great technique in psychology. I'm sure all of us must have heard this million times, and we are all aware of this fact. Visualizing now. See, that is what Olympic athletes do. They visualize they are standing on the podium and they are bowing down, and that gold medal is being put on, around their neck. All this visualization helps them to perform better. So visualizing is very powerful in psychology, and that is the heart of this therapy. So what visualization do you have to do? It is this: that you are in a theater. It's all very black, as it should be dark, and very comfortably cold, and you are sitting in the reclining chair, aram se, and silver screen is blank to start with, and then projector तुम्हारे पीछे से on हो जाता है एकदम, and something appears on the silver screen in front of you. And what appears? There is an empty chair. And then from out of nowhere, the character that you are playing walks down and occupies that chair, sits in front of you in that chair. So if Surendra is trying to solve a problem, he will be sitting in a theater munching popcorn
enjoying the AC and comfort conditions, and suddenly, silver screen in front of him will light up, and Surendra, the person will walk down and occupy that chair. So you are Surendra's best friend anyway. You're not Surendra. You're Surendra's best friend, remember. Atmaiva Atmano Bandhu. So you will say, "Oh, hi Surendra, how are you?" Surendra will say, "Oh, good morning. Good to see you. I'm fine. How about you, sir?" तो आप बोलेंगे, "हम मजे में हैं, आप बताओ." Then Surendra will say, "Yeah, just I was wondering how to approach this particular thing." Or we were taking Milind's example. So let's say Milind is sitting in that chair and Milind says, पता नहीं चल रहा है यार कि स्टॉक ए में इन्वेस्ट करूं या बी में इन्वेस्ट करूं, और पूरा मतलब नींद हराम हो गई है ये प्रॉब्लम से, बिकॉज इट्स अ मेजर इन्वेस्टमेंट डिसीजन, एंड माय children's education, my parents' hospitalization, and blah blah blah. There are so many things riding on this single decision. और इधर गलती हो गई तो प्रॉब्लम है बॉस, तो मतलब अभी समझ नहीं रहा है, तो आप मदद करोगे क्या मेरी? So you say, "Oh yeah, glad to help, here to help, all yours. Tell me." And then Milind will start unfolding his story. You are anyway aware of all this, right? You are anyway involved in the war. You are watching it intently, albeit as a spectator. But you give him a very sympathetic ear. Say, "हाँ ऐसा क्या, ऐसा क्या? Oh, oh, so unfair, so sad. This, that." पूरा you go with him, जिसको NLP में ना स्टेपिंग टेक्निक बोलते हैं. वो टेक्निक न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग में कैसे है ना, somebody is walking at certain pace, so you match that pace and start walking with him, and then subtly you change the pace at which you are walking. But now the other person has fallen into the stride. Subconsciously, he will start walking at your pace after a while. This is an established psychological technique called neurolinguistic programming. It's called stepping technique. तो वो पूरा स्टेपिंग टेक्निक करके उसको कॉन्फिडेंस में ले लो कि हाँ भैया ये प्रॉब्लम है, अरे यार सॉरी, सॉरी टू हियर दैट, ये वो, एंड तो क्या एडवाइस चाहिए क्या? देन यू स्टार्ट आस्किंग हिम क्वेश्चंस कि हाँ, how is the P&L looking like for company A versus how is the P&L looking like for company B, and blah 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 blah. And then finally you help him to arrive at a decision that is mutually acceptable to both of you, which is always necessarily driven by the single overriding principle of Sarva Bhuta Hita, larger interests in everybody's best interest. That decision you share with him. And then finally say, "मिलिंद यार, अभी इतना हमने डिस्कशन किया, बता दिया, पूरा गीता बोल लिए हम लोग, तो अभी देखो मतलब ये तो डिस्कशन किया है हमने, नाउ यू कैन डिसाइड व्हाट यू वांट टू इन्वेस्ट इन स्टॉक ए और स्टॉक बी, इट्स अप टू यू, देखो, ऑल द बेस्ट." And then Milind gets up from the chair on the silver screen and says, "Boss, thank you. शांत वाटलं, चांगलं वाटलं, कोणीतरी ऐकून घेतलं माझं, त्याच्यावर मनापासून सल्ला दिला, आणि आता मला पण असं कन्व्हिन्स झालेलं आहे की हा जो सल्ला आहे तो माझ्या बेस्ट इंटरेस्ट मध्ये आहे. आता हा सल्ला फॉलो करून खरंच माझं काय होईल हे मला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, आणि ते कोणीच प्रेडिक्ट करू शकणार नाही. वही होता है जो मंजूर खुदा होता है. पण मी आता झोपू शकेन. आय कॅन स्लीप पीसफुली हॅव्हिंग टेकन अ डिसिजन which is under the circumstances the best possible decision for me. I am convinced. तो मैं अभी मतलब जो होगा तो होगा, लेकिन मैं आज तो शांति से सोने वाला हूँ. That is how you counsel. See, अर्जुनाला कधीच कृष्णाने सांगितलं नाही, "अरे मी म्हणतो ते कर, जिंकशील तू, युद्ध जिंकणारच."
असं फॉल्स प्रॉमिस अर्जुनाला कधीच कृष्णाने गीतेच्या आधी गीतेनंतर केव्हाच दिलेलं नाहीये. इनफॅक्ट गीतेमध्ये तो म्हणतो, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम चित्वा वा भोक्षसे महीम. म्हणजे तू जर मारला गेलास तरी स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर मग काय संबंध, राज्याचा उपभोग घेशील मस्त ऍज अ किंग. असं मी सोल्युशन तुला देतो, पण तू जिंकशीलच ही गॅरंटी मी तुला देत नाही, कारण कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. या युद्धाचा परिणाम मी पण प्रेडिक्ट करू शकणार नाही. त्यामुळे तो कसाही होईल ते नाही मी सांगू शकत, पण तू युद्ध केलं पाहिजेस एवढं मी तुला निश्चित सांगू शकतो, कारण तेच तुझ्या हिताचं आहे. सो हिअर इज वेअर अ व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स needs to be remembered. The worst outcome of doing the right thing is still better than the best outcome that can come out of doing the wrong thing. परत एकदा मी रिपीट करतो, कारण थोडं समजायला अवघड आहे हे वाक्य, थोडा शब्दांचा खेळ आहे. The worst outcome of doing the right thing is still better than the best outcome of doing the wrong thing. That's why you have to stay away from what is wrong, adharma, always. And you have to focus and keep yourself engaged in taking the right decisions, which is effectiveness, and implementing them right, which is efficiency. And that's all that you can do. That's the best chance you have got. Beyond that, boss, जो भी है ना वो picture enjoy कर लो, और मैं क्या बोलूं. And this is what Krishna is saying in Gita. Okay. Never will he say कि मेरे को फॉलो करो बस हो जाएगा. नहीं, ये नहीं. He is not guaranteeing victory, but he is guaranteeing peace of mind. आणि तिथे मनस्थिती आणि परिस्थिती यातला फरक समजावून, वी आर